काही दिवस यूट्यूबवरती मी पण अशीच अटकलेली होती. रोज व्हिडिओ बनवायचे, रोज व्हिडिओ अपलोड करायचे. कधी व्हिडिओजला 40-50 व्ह्यूज यायचे, कधी 100-200 व्ह्यूज यायचे. जास्तीत जास्त आले तर 1000 व्ह्यूज यायचे. पण 1000च्या वरती माझा कोणताही व्हिडिओ हा व्हायरल होत नव्हता. मी पण त्याच गोष्टी फॉलो करायचे जे आपले टेक्निकल गुरु सांगता. रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा, कॅची थंबनेल बनवा, टायटल अट्रॅक्टिव्ह बनवा. पण ह्या कोणत्याच गोष्टींनी काम केलं नाही. पण एक दिवस मला अशी मेथड भेटली की खरंच सांगते, त्या मेथडने माझ्या चॅनलचा रंगच बदलून टाकला. अवघ्या 2 महिन्यात मला 5000 सबस्क्रायबर मिळाले. तर तीच एक्झॅक्ट मेथड मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही मेथड कोणत्या पण कॅटेगरीच्या चॅनलवरती काम करते. तुम्ही कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल, ॲनिमेटेड व्हिडिओ बनवत असाल किंवा ब्लॉगिंग करत असाल किंवा अजून कोणती कॅटेगरी असेल, तुम्ही नवीन यूट्यूबर असाल किंवा तुम्ही खूप वर्षापासून मेहनत करत आहात, याने काहीही फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुमच्याकडे योग्य मेथड आहे की अयोग्य मेथड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तीच योग्य मेथड काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता जर आपण पहिली गोष्ट कन्सिडर केली तर जे नवीन यूट्यूबर असतात ते नवीन यूट्यूबर काय करतात, चुकीच्या गोष्टीवरती फोकस करतात. त्यांना काय वाटतं 1000 सबस्क्रायबर जर झाले तरच आपला चॅनल ग्रो होणार, आपल्याला पैसे येणार. मग ते काय करतात, सबस्क्रायबरच्या मागे पळत राहता. पण तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सबस्क्रायबर कधी मिळता, ज्या वेळेस आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येतात. मग सपोज एखादा तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एखादा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला जर 2000 व्ह्यूज आले, त्या 2000 व्ह्यूजमधून तुम्हाला 20 सबस्क्रायबर जरी मिळाले, तुम्हाला 1000 सबस्क्रायबर मिळवण्यासाठी 50,000 व्ह्यूज किंवा जास्तीत जास्त एखाद्या चॅनलचा विचार केला तर 1 लाख व्ह्यूज लागतील. ज्या वेळेस तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागतील, तुमचे व्ह्यूज हे काय होते, तुमच्या सबस्क्रायबरमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल. मग तुम्हाला सबस्क्रायबरचा विचार करायचा नाही, तुम्हाला करायचा विचार आहे तर तो व्ह्यूजचा विचार करायचा आहे. जर तुम्ही व्ह्यूजचा विचार करायला लागले, सबस्क्रायबरचा विचार सोडून, तर हे गणित तुम्हाला काय होईल, एकदम सोपं वाटायला लागेल. आता कसं बघा, तर एखादा प्रॉडक्ट आहे तो मार्केटमध्ये आला. मार्केटमध्ये आल्यानंतर त्या प्रॉडक्टची एखाद्याने खूप मार्केटिंग केली, म्हणजेच तो प्रॉडक्ट चालेल असं आहे का? नाही. तर तो प्रॉडक्ट चालेल कधी, तो मार्केटिंग केली नाही तरी चालेल, पण त्या प्रॉडक्टची क्वालिटी काय पाहिजे, तेवढी चांगली पाहिजेच. म्हणजे तुमचा व्हिडिओ हा व्हायरल कधी होईल किंवा तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज कधी येतील, तर ज्या वेळेस तुमची व्हिडिओची काय होईल, क्वालिटी ही चांगली राहील. मग त्यावेळेस काय होईल, ॲटोमॅटिक तुम्हाला व्ह्यूज पण मिळतील. ॲटोमॅटिकली काय होईल, सबस्क्रायबर तुमच्या मागे पळायला लागतील. तुम्हाला सबस्क्रायबरच्या मागे पळायची गरज पडणार नाही. आता जर आपण एक सेकंड पॉईंट कन्सिडर केला तर जे नवीन यूट्यूबर आहे ते नवीन यूट्यूबर काय करता, चुकीच्या पद्धतीने सायकल चालवता. आता चुकीच्या पद्धतीने सायकल चालवल्यामुळे काय होतंय, त्यांची चेन काय होते, वारंवार प्रॉब्लेम देते. म्हणजेच काय, जे नवीन यूट्यूबर आहे ते नवीन यूट्यूबर काय करतात, डेली व्हिडिओ अपलोड करतात. मग डेली व्हिडिओ अपलोड करून पण त्यांच्या व्हिडिओजला कधी 4 व्ह्यूज, कधी 5 व्ह्यूज, कधी 100 व्ह्यूज आणि जास्तीत जास्त ठरवलं तर 500 व्ह्यूज येतात. मग 500 व्ह्यूज झाल्यावरती त्यांना काय वाटतं, आपला चॅनल ग्रो करायला लागलेला आहे. परत 2-3 दिवसांनी काय होतं, त्यांना ॲटोमॅटिक परत त्यांचे व्ह्यूज डाऊन होतात. कधी 2 व्ह्यूज, कधी 4 व्ह्यूज, कधी 5 व्ह्यूज. आता तुम्ही यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघितलेले असतात की कन्सिस्टन्सी ठेवली तर यूट्यूब अल्गोरिदम काय करतो, आपला चॅनल जास्तीत जास्त बूस्ट करतो. मग तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्यावर काय करता, फोकस करता. तुम्हाला वाटतं मी कन्सिस्टंट राहिलो तर माझं चॅनल लवकर ग्रो होईल. पण कन्सिस्टन्सीमध्ये प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम असतो तो तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये. तुम्ही कोणती योग्य स्ट्रॅटेजी वापरत आहात का नाही. जर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरत नसाल तर तुमची कन्सिस्टन्सी काहीही कामाची नाही. आता तुम्ही यूट्यूबवरती भरपूर सारे यूट्यूबर बघत असाल की ज्यांनी 300 ते 400 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, पण तरी त्यांचे सबस्क्रायबर जर बघितले तर 100-150 सबस्क्रायबर. काहींनी 400 व्हिडिओज अपलोड केलेले आहे पण त्यांचे सबस्क्रायबर बघितले तर 200-250 सबस्क्रायबर. आता जर त्यांनी 400 व्हिडिओ बनवलेले आहे आणि जर ते दिवसाआड व्हिडिओ अपलोड करत असेल तर विचार करा, त्यांची जी 16 ते 17 महिन्याची मेहनत आहे ती मेहनत काय गेलेली असती, वेस्ट गेलेली असते. तर ही मेहनत का वाया जाते, तर त्यांची कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम नसतो, त्यांच्या असतो प्रॉब्लेम तो स्ट्रॅटेजीचा प्रॉब्लेम. मग तीच योग्य स्ट्रॅटेजी मी काय करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर ती स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. प्रत्येक पॉईंट काय करायचा आहे, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचा आहे. तर ही स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर नक्कीच तुमचा चॅनल हा लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करेल असा मला कॉन्फिडन्स आहे. तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता यामधून निघण्याची जी एक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीला मी एक नाव दिलेलं आहे, चहा पद्धत. आता चहा पद्धत का नाव दिलेलं आहे बघा. आता सपोज एखाद्याला काय करायचं आहे, चहाचा कॅफे टाकायचा आहे. तो काय गेला, एकदम फेमस रोडला गेला. आता ऑलरेडी त्या रोडवरती असे कॅफे आहेत की ज्यांचं नाव पण आहे, त्यांचा टेस्ट पण खूप छान आहे किंवा ज्यांना खूप वर्ष झालेले आहे त्या गोष्टीमध्ये काम करून. आणि जर मी ठरवलं की त्याच ठिकाणी मला काय करायचं आहे, माझा चहाचा कॅफे टाकायचा आहे, तर मला त्यांच्या कॉम्पिटिशनला यायला तेवढे वर्ष द्यावं लागतील, तेवढी रिप्युटेशन मिळवावी लागेल, तेवढा पैसा पण गुंतवावा लागेल. ते करून पण काय असणार आहे, ही सगळी सिच्युएशन रिस्की असणार आहे, टफ असणार आहे. पण जर मी ठरवलं तर मला चहाचा गाडा टाकायचा आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ. आता तुम्ही विचार करा की रेल्वे स्टेशनवरून
येणारे पॅसेंजर हे खूप थकलेले असतात. मग ते काय करतात, कॅफे वगैरे बघत बसत नाही. त्यांना फक्त काय असतं, कुठं तरी चहाचा गाडा मिळाला पाहिजे. तो चहा पिऊन त्यांना काय व्हायचं असतं, फ्रेश व्हायचं असतं, त्यांचा माइंड फ्रेश करायचा असतो. मग ते चहाच्या टेस्टबद्दल पण विचार करत नाही, कसलाच विचार करत नाही, फक्त त्यांना गरम चहा पाहिजे असतो. मग जे चहाचं लोकेशन आहे, आता तुम्ही जर त्या कॅफे शेजारी टाकलं आणि तुम्ही रेल्वे स्टेशनवरती टाकलं, तो कोणाचा जास्त धंदा होणार आहे किंवा कोण सक्सेस होणार आहे, ज्याने रेल्वे स्टेशन जवळ टाकलेला आहे तोच. म्हणजे जे चहाचं लोकेशन आहे तो आहे तुमच्या व्हिडिओचा टॉपिक. मग तुम्ही व्हिडिओचा टॉपिक कसा चॉईस करता, ह्यावरती तुमचा चॅनल ग्रो होणार की नाही हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजेच आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो व्हिडिओचा टॉपिक असा पाहिजे की लोकांना त्याची गरज आहे. आपल्या व्हिडिओचा टॉपिक असा नाही पाहिजे की लोकांना त्याची गरजच नाही आणि तरी आपण काय करतोय, तो व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही जर या पद्धतीने काम केलं तर तुमच्या व्हिडिओजला कधी व्ह्यूज येणार नाही, तुमचे सबस्क्रायबर कधीही वाढणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा चहाचा गाडा अशाच ठिकाणी टाकायचा आहे की ज्या ठिकाणी जास्त डिमांड आहे. तुमचा व्हिडिओचा टॉपिक फक्त काय पाहिजे, लोकांना आवडणारा पाहिजे, लोकांना त्याची गरज पाहिजे, लोकांचा त्याच्यात इंटरेस्ट पाहिजे आहे. मग भलेही तुमच्या त्याची टेस्ट थोडीफार कमी जास्त राहिली तरी चालेल, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबवरती सिम्पली जायचं आहे. मग यूट्यूब सर्चचा ऑप्शन असतो. आता सपोज तुम्ही बिझनेस रिलेटेड काही कॅटेगरी बनवलेली असेल चॅनलची, आता तुम्हाला बिझनेस आयडिया काय करायची त्या सर्चमध्ये टाकायची आहे. मग बिझनेस आयडियाचा जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्या रिलेटेड काय होणार आहे, यूट्यूब तुम्हाला खूप सारे व्हिडिओ सजेस्ट करणार आहे. पण तिथे आपल्याला कोणते व्हिडिओ चॉईस करायचे आहे बघा, ते ज्यांचे सबस्क्रायबर फक्त अवघे 5,000 ते 10,000 आहे, पण त्यांचे व्हिडिओज काय झालेले आहे, लाखामध्ये किंवा मिलियनमध्ये व्हायरल झालेले आहे. असे व्हिडिओ आपल्याला काय करायचे, टार्गेट करायचे आहे. प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार काय करायचं आहे, तुम्ही सर्चमध्ये काय करायचं आहे, तो टॉपिक टाकायचा आहे. आता मी बिझनेस आयडिया एक जस्ट एक्झाम्पल देत आहे, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे मिलियनमध्ये किंवा लाखामध्ये काय आलेले व्ह्यूज आलेले आहे आणि ज्यांचे सबस्क्रायबर हे खूप कमी आहे, त्या व्हिडिओला टार्गेट करायचं आहे. मग त्यांनी थंबनेल कसं टाकलेलं आहे, त्यांनी टायटल कसं टाकलेलं आहे किंवा त्यांचा जो व्हिडिओचा कंटेंट आहे तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा आहे. व्हिडिओ ऐकल्यानंतर त्यांच्या खाली कमेंट बघायच्या आहे. कमेंटमध्ये लोकांनी काय कमेंट दिलेले आहे, लोकांना कोणता टॉपिक समजलेला नाही आहे किंवा लोकांना अजून त्या व्हिडिओमधून काय अपेक्षित होतं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो व्हिडिओचा मधला कंटेंट आहे तो कंटेंट बनवायचा आहे. फक्त त्या कंटेंटमध्ये जो इंट्रो असेल, म्हणजे जी सुरुवात असेल 30 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची, ती एकदम तगडी ठेवायची आहे. जो व्हिडिओचा शेवट आहे तो तगडा करायचा आहे. मधला कंटेंट जे तुमच्या ऑडियन्सला लागत आहे, जो मसाला लागत आहे, तो मसाला काय करायचा आहे, मधल्या कंटेंटमध्ये भरायचा आहे. मग ज्यांनी तो थंबनेल बनवलेला असेल, तुम्ही बघायचं आहे थंबनेल एकदम साधारण आहे तरी त्यांचे व्ह्यूज जास्त आलेले आहेत. थंबनेलपेक्षा अजून जास्त थंबनेल कसा चांगला बनवू शकता हा विचार करा. त्यानंतर त्यांनी जर टायटल बनवलं असेल, त्या टायटलला अजून जास्त अट्रॅक्टिव्ह कसं बनवता येईल हा विचार तुम्ही करा. तुम्हाला त्यांचं कॉपी पेस्ट करायचं नाही आहे. तुम्हाला जे रिअलिस्टिक आहे, तुम्ही जे रिअल आहे ते दाखवायचं आहे. तुम्हाला फेक बोलायचं पण नाही, तुम्ही जसं बोलता तसं बोलायचं आहे, ठीक आहे. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये जो टॉपिक चालतो, जो कंटेंट चालतो, त्या कंटेंटवरती काय करायचं आहे, तुम्हाला फोकस करायचं आहे. आता तुम्हाला परफेक्ट टॉपिक भेटला, मग परफेक्ट टॉपिक भेटल्यानंतर तुमचा फोनचा कॅमेराच तुम्हाला एकदम हायफाय पाहिजे, एकदम VIP पाहिजे असं नाही आहे. तुमचा फोनचा कॅमेरा फक्त तुमचा चांगला एक क्लिअरिटीवाला व्हिडिओ शूट करेल तुमचा. आता लोकांना तुमचा चहाचा कप कसा आहे त्याच्याशी काही घेणं नाही, पण तुमचा चहाची टेस्ट कशी आहे ती टेस्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमचा जो ऑडिओ आहे, फक्त तो ऑडिओ काय पाहिजे, लोकांना प्रॉपर पाहिजे, म्हणजे त्यांना ऐकायला गेला पाहिजे असा. जर तुमच्या फोनचा माईक स्पीकर चांगला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एक माईक काय करायचा आहे, विकत घ्यायचा आहे चांगल्या क्वालिटीचा, आणि त्याने काय करायचं आहे, तुमचा व्हिडिओ हा शूट करायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या चहाला फ्रेश दूध वापराल त्याच वेळेस काय होईल, तुमच्या चहालाही टेस्ट वाढेल किंवा तुमच्या चहाची टेस्ट ही चांगली लागेल. आता बघा, तुम्ही प्लॅन तर बनवला नक्की, तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक कोणता घ्यायचा आहे किंवा तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ कोणत्या पद्धतीने बनवायचा आहे, पण आपल्याला हा प्लॅन काय करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे. एक्झिक्यूट करायचा आहे म्हणजेच काय, तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू 1000 सबस्क्रायबर कोणत्या पद्धतीने मिळवायचे आहे, मग नक्की त्याच्यासाठी काय प्लॅन करायचा आहे, तो प्लॅन आता मी काय करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने काय करणार आहे, तुमचे व्हिडिओचे टॉपिक हे चॉईस करणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, दिवसाला व्हिडिओ रोज अपलोड करायचा नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातून 2 व्हिडिओ असे महिनाभरातून तुम्हाला काय करायचे, फक्त 8 व्हिडिओ काय करायचे, अपलोड करायचे आहे. आता हे व्हिडिओ तुम्हाला व्हायरल होण्यासाठी बनवायचे नाहीये किंवा अपलोड करायचे नाहीये, तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला महिनाभरात ऑब्झर्व करायचं आहे की ह्या व्हिडिओमधून पण कोणता एक व्हिडिओ की ज्याला थंबनेलवरती क्लिक चांगले आलेले आहे, ज्याला ऑडिओ रिटेन्शन चांगलं आलेलं आहे किंवा ज्याला वॉच टाईम हा जास्तीत जास्त मिळालेला आहे, तो एक व्हिडिओ काय करायचा आहे, तुम्हाला पकडायचा आहे. म्हणजे तो झाला तुमच्या चहाचा फ्लेवर, की हा चहाचा फ्लेवर काय करायचा आहे, आता तुम्हाला वाढवायचा आहे. आता बघा, तुम्ही जो चहाचा फ्लेवर पकडलेला आहे किंवा तो चहाचा फ्लेवर लोकांना
आवडलेला आहे त्याच फ्लेवरमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला अजून फ्लेवर ॲड करायचा आहे की त्यामुळे काय होईल, तुमचा चहाची टपरी ही जास्तीत जास्त चालायला लागेल. आता जो व्हिडिओ तुम्ही टार्गेट केलेला आहे त्याच व्हिडिओला काय करायचं आहे, वेगवेगळ्या 8 ते 9 पद्धतीने काय करायचं आहे, विचार करायचा आहे की त्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीचा कंटेंट बनवून तुम्हाला त्याच टॉपिकचे 8 व्हिडिओ हे बनवायचे आहे. म्हणजे आता तुम्ही जर सबस्क्रायबर वाढवण्यावरती व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच गोष्टीवरती 8 मेथड शोधून काढायच्या आहे आणि त्या मेथडवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे. त्याला वेगवेगळे थंबनेल वापरायचे आहे की थंबनेल पण असेच वापरायचे आहे की जे व्हायरल होत आहे, जे टायटल आहे ते टायटल व्हायरल होत आहे. तुम्हाला असेच 8 टायटल, असेच 8 थंबनेल काय करायचे आहे, बनवायचे आहे. आठवड्यातून 2, अशा महिन्यातून 8 व्हिडिओज काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. नक्कीच तुमच्या ह्या 8 व्हिडिओमधून तुमचे 4 ते 5 व्हिडिओ ह्या पद्धतीने व्हायरल होतील. का तुमचा वॉच टाईम कंप्लीट होईल, तुमचे व्ह्यूज कंप्लीट होतील, तुमचे सबस्क्रायबर पण कंप्लीट होतील आणि रिअलमध्ये तुमचा चॅनल हा ग्रो व्हायला लागेल. जे राहिले 2 ते 3 व्हिडिओ तुमचे चालणार नाही, त्या व्हिडिओने तुम्हाला शिकायला मिळत की नक्की त्यामध्ये तुमच्या काय चुका झाल्या किंवा ते चालले का नाही. जरी हा टॉपिक डिमांडमध्ये होता किंवा हा टॉपिक व्हायरल होण्यासारखा होता आणि त्या गोष्टीतून तुम्हाला काय करायचं आहे, शिकायचं आहे, अजून काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे. दिवसेंदिवस काय होईल, आज तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्हिडिओला ऑब्झर्व करायचं आहे की नक्की मी याच्यात काय चुका केल्या, की याच्यात मला अजून कमी व्ह्यूज आले, मग अजून मी कशी माझी व्ह्यूज वाढवू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज तुमचा चहा टेस्ट करून बघायचा आहे की त्या चहाची टेस्ट तुम्हाला दिवसेंदिवस काय करायची, वाढवायची आहे. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे 1000 सबस्क्रायबर, तुमचा वॉच टाईम, सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहे. एकदम इझी मेथड आहे. आता मी तुम्हाला आधी रिअली सांगते की मी फक्त चॅनल चालू केला, व्हिडिओ अपलोड करायचे म्हणून केले, कोणत्याही स्ट्रॅटेजी फॉलो केल्या नाही. पण ज्या दिवसापासून मी स्ट्रॅटेजी फॉलो करायला लागली तर अवघ्या तुम्हाला सांगते 4 ते 5 व्हिडिओमध्ये काय झालं, माझा वॉच टाईम कंप्लीट झाला, माझे सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले, माझा चॅनल पण मॉनिटाईज झाला. आणि जर खरंच तुम्हाला वाटत असेल का तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज हो अवघ्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला आज मी जी गोष्ट सांगितलेली आहे ती सिक्रेट ट्रिक्स काय करायची आहे, तुम्हाला फॉलो करायची आहे. जर तुम्ही फॉलो करायला तयार असाल तर मला कमेंटमध्ये कळवायचं आहे की येस आय एम ॲग्री. आणि आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये कळवत चला. त्या रिलेटेड मी काय करते, लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येत असते. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.